हॅलो स्टुडंट्स, मी सम्राट पोद्दार. तर हे आपलं लेक्चर नंबर 2 आहे डी सी मशीन्सचं. लेक्चर नंबर 1 जर तुम्ही बघितलं नसाल तर पहिलं लेक्चर नंबर 1 बघा आणि त्याच्यानंतर लेक्चर नंबर 2ला या, म्हणजे तुम्हाला समजण्याला सोपं जाईल. ठीक आहे. तर लेक्चर नंबर 1मध्ये आपण डी सी मशीनचं काय बघितलं, तर डी सी मशीनचे 2 टाईप आहेत, डी सी जनरेटर, डी सी मोटर हे बघितले. परत त्या डी सी जनरेटर, डी सी मोटरचे टाईप्स कुठले कुठले आहेत ते बघितलं आपण पुढं जाऊन. ठीक आहे. ह्याचे डी सी जनरेटरचे 3 टाईप्स आहेत, तुम्हाला स्क्रीनवर दिसायला आले. डी सी मोटरचे परत 3 टाईप्स आहेत, हे तुम्हाला दिसायला आले. तर हे मागच्या लेक्चरमध्ये टाईप्स हे सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला, ते बघा पहिला लेक्चर. त्यानंतर डी सी जनरेटर म्हणजे काय हे तुम्हाला शिकवलेलं आहे. ठीक आहे. एलिमेंटरी अल्टरनेटर म्हणजे काय हे तुम्हाला शिकवलेलं आहे. हे एलिमेंटरी अल्टरनेटर आहे. नॉर्थ साऊथ हे एक 2 मॅग्नेट्स आहे, त्याच्यामध्ये कंडक्टर आहे. त्यानंतर करंट कसा पास होतो अल्टरनेटरमध्ये हे तुम्हाला शिकवलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. हे त्याचे डिफरंट पोझिशन्स आहेत, कुठल्या पोझिशनला किती, पहिल्या आणि दुसऱ्या आणि चौथ्या पोझिशनमध्ये जास्त अमाऊंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स जे आहेत त्या कट होणार आहेत. हे तुम्हाला डिटेलमध्ये मागच्या लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे. ठीक आहे, कसं होतं आहे ते. तर ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ डी सी जनरेटर. ठीक आहे. आता डी सी जनरेटरचं जे वर्किंग प्रिन्सिपल आहे ते तुम्हाला शिकवलं जाणार आहे. ठीक आहे. तर काय आहे ऑपरेशन डी सी जनरेटरचं, तर द एलिमेंटरी अल्टरनेटर ॲज ऑलरेडी सीन नेसेसरी सप्लायज अँड अल्टरनेटिंग करंट. ठीक आहे. इफ अ युनिडायरेक्शनल और डायरेक्ट करंट इज डिझायर्ड, then this alternating current must be rectified or commutated as it enters the external circuit. The necessary arrangement for this is done in a DC generator. Principle of DC generator, operation of DC generator can be clearly understood with the help of elementary DC generator. ठीक आहे. तर आपण काय बघितलं एलिमेंटरी अल्टरनेटरमध्ये, तर ते काय करते, अल्टरनेटिंग करंट जो आहे एलिमेंटरी अल्टरनेटरमध्ये ते सप्लाय करते, हे आपल्याला कळून चुकलेलं आहे. तर जर तुम्हाला प्रिन्सिपल डी सी जनरेटरचं जर ऑपरेटिंग प्रिन्सिपल शिकायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा काय शिकलं पाहिजे, तर एलिमेंटरी डी सी जनरेटर म्हणजे काय हे शिकलं गेलं पाहिजे. कारण की युनिडायरेक्शनल किंवा डायरेक्ट करंट आहे तो अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय करायचं आहे, पहिला रेक्टिफाईड करायचं, म्हणजे स्वच्छ रेक्टिफाईड अँड कम्युटेटेड म्हणजे काय करायचं आहे, थोडेफार जे प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला, डी सी टू ए सीच्या वेळेला आपण रेक्टिफिकेशन करतो. ठीक आहे. तर त्यामध्ये डी सी सप्लाय टू ए सी सप्लाय केला जातो, त्यावेळेला तो सायनोसॉइडल वेव्हफॉर्म जे आपण वेव्हफॉर्म बघितले असेल ते कसे असते, तर 90 डिग्री गोल. थांबा, तुम्हाला लास्ट स्लाईडमध्ये आहे पण ते पूर्ण नाही. हां, इथं बघू शकता तुम्ही, वरती हाफ सायकल आहे आणि खाली असाच हाफ सायकल असतो. ठीक आहे. ही डायग्राम वेगळी आहे, मी आता सांगायला लागले इथं दिलेली डायग्राम वेगळी आहे आणि मी सांगायला लागले ती वेगळी आहे, पण तुम्ही समजून घेऊ शकता. आता इथं बघू शकता की वरती 90 डिग्रीचा अँगल आहे, तसाच खाली 90 डिग्रीचा अँगल आहे, म्हणजे 180 to 270 जिथं आहे तसंच तिथून खाली असतो. ठीक आहे. हा काय झाला, सायनोसॉइडल वेव्हफॉर्म होतो. ठीक आहे. त्या वेव्हफॉर्मला आपण म्हणतो सायनोसॉइडल वेव्हफॉर्म. तर रेक्टिफाईड आणि कम्युटेटेड म्हणजे काय, तर जे आपण डी सी टू ए सी करतो तो पूर्णपणे स्वच्छ नसतो. स्वच्छ म्हणजे काय, ए सी सप्लाय असं आपला पूर्ण प्युअर ए सी सप्लाय असतो तसा नसतो, त्यामध्ये थोडीफार काय असतात, ऑब्स्टेकल्स असतात. ठीक आहे. ऑब्स्टेकल्स असतात, त्यामुळे तो थोडाफार असा काय म्हणतो आपण त्याला, पूर्ण असा व्यवस्थित शेपमध्ये गोल ए सी दिसत नाही आपल्याला, थोडाफार काय दिसतं त्यामध्ये ऑब्स्टेकल्स दिसतात. तर आपण डी सी जनरेटरमध्ये काय बघणार आहे, तर कसा प्युअर आपण करायचा आहे हे बघणार आहे आपण. ठीक आहे. हां, प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ डी सी जनरेटर कॅन बी क्लिअरली अंडरस्टूड विथ द हेल्प ऑफ एलिमेंटरी डी सी जनरेटर. ठीक आहे. तर ते कसं होतं, काय होतं हे आपण प्रिन्सिपल बघणार आहे पुढे जाऊन. आता एलिमेंटरी डी सी जनरेटर म्हणजे काय, तर रेक्टिफिकेशन ऑफ अल्टरनेटिंग करंट कॅन बी अकम्प्लिश्ड बाय रिप्लेसिंग द स्लिप रिंग्स R1 अँड R2 ऑफ R1 अँड RY झाले R1 अँड R2 ऑफ द एलिमेंटरी अल्टरनेटर इन फिगर 2.2. ठीक आहे. म्हणजे काय बघितलं आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं की, थांबा पूर्ण वाचून दाखवतो. बाय सिंगल स्प्लिट रिंग M जनरली नोन ॲज कम्युटेटर ॲज इलिस्ट्रेटेड इन फिगर 2.5. द एलिमेंटरी 2-pole alternator then becomes an elementary 2-pole DC generator
लेट अस देअरफॉर सी हाऊ वी गेट डायरेक्ट करंट फ्रॉम सच अन एलिमेंटरी डीसी जनरेटर. ठीक आहे. तर आता आपण बघितलं आहे इथं डायरेक्ट तुम्हाला यम दिसतो कुठं. थांबा तुम्हाला पहिला मागची फिगर दाखवतो. एवढेच ती मागची स्लाईड आपण घेतलं आहे. ठीक आहे. आता ह्या सर्किट डायग्राममध्ये तुम्हाला दिसतं इकडं नॉर्थ पोल, इकडं साऊथ नॉर्थ म्हणजे मॅग्नेट आहेत दोन. इथं मध्ये कंडक्टर आहेत आणि कंडक्टर कशाला कनेक्ट आहे तर R1 आणि R2ला कनेक्ट आहे. ठीक आहे. हे सर्किट डायग्राम पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे, तरी पण तुम्हाला कळावं म्हणून सांगायला R1 आणि R2 इथं दिलेलं आहे. ठीक आहे. तर आता एलिमेंटरी डीसी जनरेटर जे आहे त्याच्यामध्ये वर्किंग करताना काय, ह्या R1 आणि R2ला रिप्लेस करायचं आणि कंडक्टर फक्त जो मधला AB नावाचा कंडक्टर आहे तो डायरेक्ट यमला जोडायचा आहे. ठीक आहे. तो कसा जोडल्यावर तो कसा दिसतो हे आपण बघणार आहे आता. ठीक आहे. आता इथं बघू शकता हा इकडे एक मॅग्नेट आहे, इकडे एक मॅग्नेट आहे, इकडे नॉर्थ पोल साऊथ पोल. आणि हा जो मधला कंडक्टर आहे जिथं मॅग्नेटिक फील्ड लाईन्सच्या चाललेल्या दिसतात ते तुम्हाला डॉटेड लाईन्स दिसतात. ठीक आहे. त्या ज्या चाललेल्या दिसतात त्यामध्ये कंडक्टर AB आहे. ठीक आहे. हा AB डायरेक्ट कशाला कनेक्ट केला आहे तुम्हाला डार्कमध्ये इथं यम दिसतं. ठीक आहे. ह्या यमला कनेक्ट केलेलं आहे म्हणजे R1 आणि R2 काढून टाकून डायरेक्ट आपण यमला कनेक्ट केलेलं आहे. कशामध्ये एलिमेंटरी, त्याला आपण काय म्हणतो एलिमेंटरी 2 पोल डीसी जनरेटर म्हणतो. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय काय होणार आहे तर द कम्युटेटर इन द फॉर्म ऑफ स्लिप रिंग यम ऑफ दिस जनरेटर इज मेड बाय कटिंग cylindrical pieces of some conducting materials such as copper into 2 walls or segments AB. तर आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहे डीसी जनरेटर जे आहे कम्युटेटर इन द फॉर्म ऑफ स्प्लिट रिंग यम ऑफ दिस जनरेटर इज मेड. कसा आपण बनवतो कम्युटेटर ऑफ स्प्लिट रिंग यम, तर हे जे सिलेंड्रिकल शेपमध्ये आहे त्याला 2 सेगमेंट्समध्ये आपण कट करतो. ठीक आहे. इथं आपण बघू शकतो किंवा त्यालाच काय म्हणतो 2 वॉल्स किंवा सेगमेंटमध्ये आपण याला कट करतो. तर हे आपण कशासाठी करतो, का करतो हे पण बघायचं आपल्याला पुढं. तर दिस सेगमेंट्स आर इन्सुलेटेड फ्रॉम ईच अदर बाय थिन शीट ऑफ मायका और सम इन्सुलेटिंग मटेरियल. ठीक आहे. हे जे आपण कट केलेलं आहे A आणि Bमध्ये जे आपण कट केलेलं आहे ते आपण काय करणार आहे मायका किंवा कुठल्या तर एखाद्या मटेरियलनं आपण इन्सुलेशन करून घेणार आहे. त्यामध्ये इन्सुलेशन कशासाठी करतो आपण, कारण की करंट जो आहे तो पास व्हायला नको, शॉर्ट सर्किट व्हायला नको, बर्निंग व्हायला नको, अशा बऱ्याच गोष्टींसाठी इन्सुलेशन आपल्याला किंवा शॉक लागायला नको त्याच्यावर काम करणाऱ्या लोकांना, याच्यासाठी आपण इन्सुलेशन करत असतो. ठीक आहे. तर आपण हे कशाने इन्सुलेशन करणार आहे कंडक्टर A आणि B, हे सेगमेंट्स A आणि B मध्ये आपण ह्या सिलेंडरला कट केलं तर आपण ह्याला मायका शीटनं आपण काय करणार आहे इन्सुलेशन करणार आहे. ठीक आहे. द एंड्स ऑफ दिस आर्मेचर कॉईल आर जॉईंड टू दिस सेगमेंट्स. आणि ही एंड्स जी आहे ते आपण कशाला जॉईन करणार आहे ABला. आता AB कुठं आहे हे तर AB डायरेक्ट ती तुम्हाला दिसून येतं आहे. तर A आणि B ABला आपण काय करणार आहे कनेक्ट करणार आहे. ठीक आहे. द एक्सटर्नल लोड रेजिस्टर R इज कनेक्टेड टू द स्लिप रिंग यम थ्रू ब्रशेस B1 आणि B2. आणि हे एक्सटर्नल जे रेजिस्टर आहे, ठीक आहे, हा रेजिस्टर R जो दिसतो तुम्हाला तो आपण कशाला कनेक्ट करणार आहे ब्रशेस B1 आणि B2ला आपण कनेक्ट करणार आहे. ठीक आहे. आता ॲक्शन ऑफ कम्युटेटर म्हणजे हे तर झालं त्याचं कन्स्ट्रक्शन कसं काय आहे म्हणजे कंडक्टर कुठं जोडलेलं आहे. आणि एकदा सांगतो तुम्हाला, मगाशीचं कळालं नसेल तर आता परत आणि एकदा लक्ष देऊन ऐका. इकडं नॉर्थ पोल आहे, इकडं साऊथ पोल आहे, दोन्हीच्या मधनं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स चाललेले आहेत. ठीक आहे. मध्ये आहे कंडक्टर AB. ठीक आहे. या डॉटेड लाईन्सच्या मध्ये जे तुम्हाला दिसतो तो आहे कंडक्टर AB. तिथं लिहिलेलं पण आहे A आणि B. ठीक आहे. तर AB हा कंडक्टर आहे. एक मिनटं. AB हा कंडक्टर आहे. ह्या कंडक्टर कशाला जोडलेला आहे AB, तर ह्या सिलेंडरला जोडलेला आहे. ठीक आहे. तर R1 आणि R2च्या वाटणीचा हा यमला जोडलेला आहे. ठीक आहे. आता यमला जोडल्यानंतर काय करायचं पुढं जाऊन आपल्याला काय बघायचं, एक सेकंड. यमला जोडलेला आहे. तर आपण काय करतो ह्याला मधनं सेगमेंट म्हणजे आपण ह्या सिलेंडरला मधनं कट करतो. ठीक आहे. आणि कट केल्यानंतर काय म्हणतो आपण त्याला सेगमेंटमध्ये कट केलं किंवा 2 वॉल्समध्ये कट केलं म्हणतो आपण. ठीक आहे. आणि इथं आपण A आणि Bला हे जोडलेलं आहे. ठीक आहे. परत आता एक्सटर्नल रेजिस्टन्स कुठला आहे तर R हा एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे. ठीक आहे. हा आपण कशानं कनेक्ट करतो ब्रशेस B1 आणि B2ला कनेक्ट करतो. आता कंडक्टर ज्या वेळेला फिरतो त्यावेळेला काय होतं, कंडक्टर कसा फिरतो तर एकतर आपण नॉर्थ आणि साऊथ पोल्स आहेत
ते दोन्ही रोटेट करतो. ठीक आहे, कंडक्टरमध्ये ठेवून, कंडक्टर आहे त्या स्टेडी स्टेटला ठेवून. किंवा काय करतो आपण, कंडक्टर आपण रोटेट करतो आणि मॅग्नेट जे आहेत नॉर्थ पोल साऊथ पोल हे आपण काय करतो स्टेडी ठेवतो. हा ज्या वेळेला कंडक्टर फिरेल त्यावेळेला, थांबा हे वर्किंगमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे, तरी पण आता सांगून ठेवतो. कंडक्टर आपण फिरवल्यावर काय होणार, हे जे इकडे येणार आहे कंडक्टर जोडलेला आहे या यमला आपण जोडलेला आहे ए बी स्लॉट्सला. ठीक आहे, हे जोडलेलं असताना काय करणार, ब्रशेस आपण इकडे जोडलेले आहे. ते ब्रशेसचं काम काय असतं, करंट कॅरी करणं. ठीक आहे, करंट कॅरी करतो आणि आपण हा C2D जातो. ठीक आहे, आता C2D का जातो, कसा जातो हे आपण ॲक्शन ऑफ कम्युटेटरमध्ये बघणार आहे. ठीक आहे, आता ॲक्शन ऑफ कम्युटेटरमध्ये काय बघणार आहे हे तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलंच आहे. तर पहिल्यांदा आता इथे डायरेक्ट कंडक्टर दाखवलं, इथं मॅग्नेट्स दाखवलेले नाही आहेत ह्याच्यामध्ये. तर ए पोझिशन आणि ही बी पोझिशन आहे. ठीक आहे, आणि हे जे इथं पुढं जाऊन हे जी वेवफॉर्म दिलेली आहे, ही वेवफॉर्म अशीच काय येते हे पण तुम्हाला सांगण्यात येणार आहे. तर पहिल्यांदा काय झालं, कंडक्टर फिरला, कंडक्टर फिरल्यानंतर काय झालं, एक सेकंड, कंडक्टर फिरल्यानंतर ह्या यमनं घेतलं ते ए बी आहे पहिल्या पोझिशन. आता पोझिशन्स तुम्हाला 4 शिकवलेले होते मी, ह्या पोझिशन्स 4 शिकवलेल्या होत्या. पहिल्या पोझिशनमध्ये काय झालं तर तुम्हाला दाखवतो, 4 पोझिशन्स आहेत ह्या. ठीक आहे, पहिल्या पोझिशनला काय झालं, कंडक्टर हा स्टेडी स्टेटमध्ये असणार, काय म्हणजे थांबलेल्या स्टेटमध्ये असणार, स्टेबल स्टेटमध्ये म्हणतो आपण. दुसऱ्या याला काय होणार, कंडक्टर आता 0 डिग्री टू 90 डिग्री गेलेला तुम्हाला दिसतो पोझिशन 2मध्ये. त्यावेळेला ए मध्ये आलेला दिसतो आणि बी हा इकडच्या बाजूला गेलेला दिसतो. ठीक आहे, ह्या पोझिशनला काय होणार, आता ह्या पोझिशनला, ठीक आहे, ह्या पोझिशनला काय झालं, करंट जो आहे तुमचा ह्या वेळेला काय करणार, ए बीला ज्या वेळेला ए इकडच्या बाजूला असतो आणि बी इकडच्या साईडला असतो. ठीक आहे, इथं बघू शकता फिगर नंबर बीमध्ये जिथं ए आहे तिथं बी आहे आणि बी आहे तिथं ए आहे. ठीक आहे, तर ए आहे, काय म्हणायचं मला, आता जिथं ए आणि बी आहे त्यावेळेला काय होणार, करंट हा C2D फ्लो होणार. ठीक आहे, C2D फ्लो झाला, त्याच्यानंतर काय होणार, पोझिशन नंबर कुठली येणार, 3 येणार. 3मध्ये काय होणार, 90 डिग्री टू थिटा, 90 डिग्री टू 180 जाणार. त्यावेळेला काय होणार, ए हा खाली येणार, बी हा वरती येणार. म्हणजे आपली जी पोझिशन नंबर 1 होती तशीच पोझिशन नंबर 3 पण आहे, सेमच आहे, फक्त वरती बी गेला आहे आणि खाली ए झाला आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये पण काय होणार, नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ज्या आहेत त्या जास्त कट होणार नाही आहेत. ठीक आहे, आता इथे पोझिशन नंबर 4, ह्याच्यामध्ये काय होतं, बी हा पोझिशन नंबर 2 आणि पोझिशन नंबर 4 हे दोन्ही सेमच आहे. फक्त काय झालं याच्यामध्ये चेंज काय झाला, जिथं ए होता तिथं बी आला आहे, आणि म्हणजे ज्या पोझिशन नंबर 2मध्ये जिथं ए आहे तिथं बी दिसतो आणि बी आहे तिथं काय दिसतो, ए दिसतो. म्हणजे काय होणार, करंटची जी डायरेक्शन आहे ती काय होणार, रिव्हर्स होणार. जी पहिला जात होती तशी जाणार आहे काय आता, कारण की बी वेगळ्या पोझिशनला आला आहे. ठीक आहे, कट झाला पण काय झालं, वेगळ्या पोझिशनला झाला, त्यामुळे करंटची डायरेक्शन ही रिव्हर्स होणार. आता रिव्हर्स आपल्याला करंटची डायरेक्शन पाहिजे काय, आपल्याला करंट रेजिस्टरमधनं फ्लो करायचं आहे, ते पण एकाच डायरेक्शनमधनं फ्लो करायचं आहे. तर आपले काय, तर इथं काय होणार, आपण पोझिशन जी आहे कुठं यम, आता इथं यम दिसतं तुम्हाला, आता बघू शकता तुम्ही जिथं बी, इकडे बी टाकलं आणि इकडे ए टाकलं, म्हणजे काय केलं आपण, कनेक्शन काय केलं आपण इथं रिव्हर्स केलेलं आहे. कनेक्शन रिव्हर्स केल्यामुळे काय झालं, पोझिशन 4मध्ये पण करंट जो आहे तो C2Dच जाणार. म्हणजे काय झालं, करंट आपला जो आहे तो तुम्हाला कसा मिळाला, सगळीकडून सेमच मिळाला. मग करंट ज्या वेळेला तुम्हाला सेमच मिळाला तर कसं येणार तुमची वेवफॉर्म, दोन्ही सायकलला, म्हणजे पहिल्या सायकलला गेला तुमचा करंट पोझिशन 2ला. ठीक आहे, पोझिशन 2ला तुम्हाला मिळाला, त्यानंतर पोझिशन 3 शांत होती, म्हणजे तिथं काहीच मिळालं नाही तुम्हाला. परत पोझिशन 4ला मिळाला, त्यावेळेला पण तुम्हाला काय करंट मिळाला, करंट तुम्हाला रिव्हर्स मिळाला असता, जर कधी मिळाला असता जर तुम्ही डायरेक्शन चेंज केली नसती. पण तुम्ही इथं काय केला, इथं इकडच्या एमध्ये बघू शकता, जिथं एमच्या शेजारी लेफ्ट साईडला ए आहे आणि राईट साईडला बी आहे. ठीक आहे, आणि फिगर नंबर 2मध्ये तुम्ही बघू शकता की लेफ्ट साईडला बी आलं, आता राईट साईडला ए आलं. ठीक आहे, त्यामुळे डायरेक्शन रिव्हर्स केला, त्यामुळं तुम्हाला जे करंट आहे ते सगळीकडं दोन्ही पोझिशनला सेमच मिळणार आहे. त्यामुळे तुमची वेवफॉर्म कशी आली, हाफ वेव रेक्टिफायरसारखी सेम आलेली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपलं इलिमेंटरी काय म्हणायचं होतं, इलिमेंटरी DC जनरेटरचं जे कन्स्ट्रक्शन पण तुम्हाला सांगितलेलं आहे
त्याच्यामध्ये ॲक्शन ऑफ कम्युटेटर कशी होती हेच तुम्हाला ह्या सगळ्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला थिअरॉटिकल जे इथं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये हेच लिहिलं आहे. ठीक आहे, तुम्ही पाहिजे तर एकदा रेफरन्स म्हणून वाचू शकता. जर कळालं नसेल तर आणि एकदा लेक्चर जरा मागं घेऊन बघू शकता तुम्ही कसं कसं काय काय आहे ते. ठीक आहे, थँक्यू एव्हरीवन.